नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:45 ते 12:27 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:27 ते 2:09 आणि यमगंध काळ सकाळी 7:22 ते 9:04 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. सकाळी 8:13 नंतर हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु आणि शुक्राबरोबर युतियोग करेल. नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल. हर्षल बरोबर लाभ योग करेल. आजच्या दिवशी शुक्र आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 नंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातील शुक्र आणि व्ययातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू सुद्धा येऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 नंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तृतीयातील शुक्र आणि लाभातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती कामं तुम्ही पूर्ण सुद्धा करा. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यासारखी कामं तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. आर्थिक व्यवहार सुद्धा आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण हाती घेऊ शकता. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे अंदाज अचूक ठरतील. याचप्रमाणे हाती घेतलेली कामं पूर्णत्वाला सुद्धा जाऊ शकतील. भाग्याची साथ लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. द्वितीयातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. द्वितीयातील शुक्र आणि दशमातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे संबंधी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. आर्थिक विवंचना संपेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास.
कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील शनीबरोबर हा चंद्र, भाग्यातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे तुमच्याच राशीतील शुक्र आणि भाग्यातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं होत नाही, जी कामं प्रलंबित आहेत, जरूर हाती घ्या. त्या संदर्भातले काही निर्णय किंवा ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसतील. थोडं फिरणं वगैरे होऊ शकेल. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही चांगले उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील हर्षल बरोबर लाभ योग करेल. अष्टमातील नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे व्ययातील शुक्र आणि अष्टमातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. मात्र फिरणं वगैरे जास्त होईल. थोडासा तणाव आल्यासारखा वाटेल. काही कामं तुमच्या मार्गी सुद्धा लागतील. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातील शुक्र आणि सप्तमातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही अतिशय उत्तम अशा प्रकारचे तुम्हाला लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले सुद्धा काही मार्ग तुम्हाला सुचू शकतील. काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये सुद्धा आर्थिक लाभ तुम्हाला उत्तम प्रकारे आणि अनपेक्षितपणे मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे दशमातील शुक्र आणि षष्ठातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. वरिष्ठ आणि सहकर्मी यांच्याकडून उत्तम मदत मिळू शकेल. नवीन कामाच्या संदर्भातल्या संधी सुद्धा चालून येऊ शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधात नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. भविष्यात त्या तुमच्यासाठी उपयुक्त अशाच असणार आहे. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातील शुक्र आणि पंचमातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची अतिशय उत्तम प्रकारे साथ तुम्हाला लाभणार आहे. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. याचप्रमाणे थोडं फिरणं होईल. मात्र कामं ही अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्यासंबंधी धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील.
येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे होऊ शकेल. मात्र महत्त्वाची कामं जरूर हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसतील आणि तुमचे अंदाज अचूक ठरतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 नंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील शुक्र आणि चतुर्थातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढते. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. मात्र काही अनपेक्षित लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. घरातील व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र थोडंसं सावध सजग राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 नंतर हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि तृतीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील शुक्र आणि तृतीयातील नेपच्यून हे सुद्धा परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. आजच्या दिवशी तुमचे अंदाज अचूक ठरू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ अनपेक्षितपणे मिळू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अचानक काही लाभ मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. द्वितीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. त्याचप्रमाणे आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:13 नंतर हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरु शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकता. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं तुमची सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 जून 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.